किंवा प्रेमानंतरचं लग्न असलं काय, दोन्हीमध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. कारण आम्ही रजिस्टर्ड लग्न केलंय, त्यामुळे काही प्रश्नच नाही. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहता लोकमत फिल्मी. आता आम्ही इथे रस्त्यावर काय करतो असा तुमचा प्रश्न असेल ते पण अविदादा आणि रुजुता ताईला घेऊन. तर वरात चालली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या निमित्ताने आणि दोघांची एनर्जी काय कमाल आहे. माय गॉड, स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि तुम्हा दोघांना हॅट्स ऑफ आहे, जे काय एनर्जी आहे तुमच्या दोघांमध्ये. कसं वाटते मुलांच्या वरात एक नाचून फायनली त्यांच्या मनासारखं लग्न झालंय, त्यामुळे ते किती खुश आहेत बघितलं. त्यामुळे पहिल्या लग्नाच्या वेळेला आम्हाला वरात बिरात काही करता आलेलं नव्हतं. त्यामुळे या वेळेला आता प्रेमानंतरचं लग्न जोशात झोकात आणि एकदम जोमात सगळ्यांना कोमात पाठवायचं. सो ती एक सासू सासऱ्यांची आणि मला सुनांसोबतची केमिस्ट्री कमाल दिसते. म्हणजे आई मुलीची असते, मुलाची आणि बापाची असते, पण सासू सासऱ्यांची केमिस्ट्री म्हणजे काय कसं आता तुम्ही व्यक्त कराल? कारण प्रेक्षकांना सासू सासरे म्हणून तुम्ही लोक खूप आवडतात. मला वाटतं असंच असलं पाहिजे. पण मुलगी कुठली त्या घरची असली या घरची असली तरी दोन्ही घरचे आहेत सगळे. नातं सांभाळणं नातं जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणि मी म्हणतो तसं आमची टॅगलाईन होती आधी लग्नानंतर होईलच प्रेम. पण लग्नानंतरचं प्रेम असलं काय किंवा प्रेमानंतरचं लग्न असलं काय, दोन्हीमध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सासू सासऱ्यांची केमिस्ट्री आम्ही जी करतो ते आम्हालाच खूप आवडते. अक्षरशः आम्हालाही वाटलं नव्हतं की ही केमिस्ट्री अशी असेल. त्यामुळे त्याच्या मागे फक्त आम्ही दोघं नाही तर आमचे लेखक आहेत, आमचं चॅनल आहे, आमचे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी जर ही कॅरेक्टर्स लिहिली नसती तर आम्ही कशी साकारणार. त्यामुळे आमच्या बरोबरीने त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आणि दोघे किती सुंदर दिसताय. जे काय त्यांनी जसं कॉम्बिनेशन केलेलं आहे अशी कॉम्प्लिमेंट तुम्हालाही द्यायला हवी, कारण तुम्ही तेवढंच तरुण दिसताय. माय गॉड, सॉलिड आहे ते. पण आता मला सांगा, ही वरात तर सुरू आहे, ह्याच्या पुढचे विधी आणि नेमकं पुढची हे काय आहे? सगळे विधी होणार आहेत, मांडवात होणार आहेत. आधी सुद्धा संगीत झालंय, आम्ही दोघं नाचलोय, हळद झालेली आहे, सगळे विधी आहेत. संगीत मध्ये तर एक एक सरप्राईज आहेत, खूप मस्त. अरे वा. येस, पण मला सांगा, तुम्हा दोघांनी तुमच्या लग्नात असं काही केलेलं आठवत आहे का? मी पहिल्यांदा करते आयुष्यात. नाही, माझं लग्न विधिवत सगळं झालं होतं. पण एवढ्या झोकात किंवा त्यावेळेला काय मेहंदी बिंदी हे सगळे जे सगळे विधी आहेत ते नव्हते काही. पण सकाळी 7:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत आमचं लग्न झालेलं होतं. ओ बापरे, एवढा वेळ? सकाळ आणि संध्याकाळ. पल्लूने सांगितलं होतं ऐश्वर्याने की मला तिकडे सगळं पाहिजे. त्यामुळे आम्ही तिकडे खूप सगळं. पण हे मेहंदी वगैरे हा सगळा आत्ताचा जो माहोल आहे तो कमाल आणि धमाल आहे सगळा. पण वरातीची कॉन्सेप्ट तुमच्या वेळेला होती का? वरातीची होती, कारण मी लालबाग परळ मधलाच आहे ना. Yes, of course. त्यामुळे माझी पण वरात निघाली होती. अगदी छोटीशी होती पण निघाली होती वरात लोअर परळला. ओके, ताई तुमच्या बाबतीत वरातीचा असं काय होतं? मी म्हणलं ना, हे पहिला अनुभव. कारण आम्ही रजिस्टर्ड लग्न केलंय, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि आमच्या नात्यात सुद्धा कोणाची वरात मी अटेंड नाही केली आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातली पहिली वरात ही पार्थ जीवा यांचीच आहे. आता पण इथे ना आवेश सर आणि तुमचं म्हणजे मला असं कळलं मगाशी काव्याने सांगितलं की तुम्ही दोघांनी हा एरिया चसपडून बराच म्हणजे तुमच्या वेळेलाचा हा लालबागचा एरिया तुम्ही दोघंही इथे राहिलेला आहात. कसं वाटतं आता तेच प्रेक्षक येऊन तुम्हाला भेटतात, तर काय सांगतात मुळात ते मला ऐकायचं. मी तर आल्यापासून नॉस्टॅल्जिक झाली आहे, कारण मी 25-26 वर्ष परळला राहिली आणि आत्ता शिफ्ट झाली आहे. त्यामुळे हे सगळे चप्पे माहिती आहेत. आता फक्त टोले जंग बिल्डिंग्स दिसत आहेत, हा फरक जाणवतोय. पण जिथे मी सुरुवात केली मुंबईत तिथे आज ही वरात होतीये, याचा आनंद आहे. आम्ही दादा नाही, तेच फरक तोच आहे. लोक तीच आहेत आतमधली. सगळे आम्हाला हिंदमाता फोटो स्टुडिओ, कलाकार स्टुडिओ, लाडू सम्राट वगैरे सगळं दिसतंय. त्यामुळे सगळ्या जुन्या सवयी जुन्या आठवणी दाटून येतात. कित्येक जण येत आहेत आणि अभि दादा समय थांब आणि व्हिडिओ कॉल करून आईशी बोल हे बघ आई सगळी जुनी माणसं भेटतायत. खूप मजा येते, खूप मजा येते. हा, इथे तेजुकायला मी जवळजवळ 25-30 वर्ष नेहमी येत होतो. दरवर्षी मी येत होतो तेजुकायच्या गणपतीला. त्यामुळे सगळ्या आठवणी दाटून येतात. ही साईड मला वाटतं अजून जरा रिडेव्हलप व्हायची आहे. त्या साईडला सगळे
मजा मजा येते, खूप मजा. पण आता भारत माता सिनेमा ते लालबागच्या राजापर्यंत आपण ही वरात काढलेली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी साकडं काही घालणार आहात का काय ते आम्हाला खरं तर ऐकायचं, तिथपर्यंत आपण पोहोचतोय आता. हेच साकडं असणार की यांचं प्रेम असंच फुलत राहो आणि आम्हाला नातवंडांचं तोंड बघायला मिळो. आणि मी तर असं म्हणेन की आमच्या मुलांचं, सिरियल मधल्या मुलांचं जसं प्रेम फुलत राहो ही म्हणते, तसं ज्यांचं ज्यांचं प्रेम अशा पद्धतीने जुळून आलेलं आहे त्यांचंही प्रेम आयुष्यामध्ये असंच फुलत राहो आणि नाती अशी छान गोड गोड अगदी गोंडस शेवटपर्यंत राहोत. नाही म्हणते तशी नाती नातू लवकरात लवकर बघायला मिळत त्यांच्या आई वडिलांना. मला धमाल येते तुमचा इंटरव्ह्यू करायला आणि सॉलिड आहात तुम्ही दोघं. थँक्यू सो मच आणि वरात तुम्ही एन्जॉय कराच अशी, आम्ही खूप एन्जॉय करतो.